या गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. टोकन ठेवा, बसा. कुठून आलात बरं तुम्ही? सर गोंडेगाव तालुका जिल्हा वाशिम येथून. ओके. काही वैशिष्ट्य आहे गोंडेगावचं? नाही सर, असं वेगळं वैशिष्ट्य नाही. ओके. न्यायाधीश का बनायचं आहे बरं तुम्हाला? सर वडील कोर्टात असल्यामुळं लहानपणापासून घरात ते वातावरण आहे आणि वडील नेहमीच जजेस लोकांबद्दल बोलतात. त्यांची जी डिसिप्लिन लाईफ असते किंवा मग त्यांची काम करण्याची पद्धत असेल, अशा बऱ्याच गोष्टी वडील घरी बोलत असतात. त्यांच्यापासून मला असं इन्स्पिरेशन म्हणून मला न्यायाधीश व्हायचं. बरं. वृत्तपत्र वाचता तुम्ही? हो सर. किंवा सोशल मीडिया पण वापरत असाल तुम्ही? नाही सर, सोशल मीडिया नाही, पण न्यूजपेपर वाचतो. ओके. सध्या महाराष्ट्रामधला एक खून खटला खूप चर्चेत आहे बघा, आणि त्या खून खटल्याशी संबंधित असणारे जे न्यायाधीश आहेत त्यांच्या संबंधित अशा न्यूज आलेल्या आहेत की निलंबित, त्याच खटल्याशी संबंधित पोलीस अधिकारी जे निलंबित आहेत त्यांच्याबरोबर ते जे आहे होळी रंगपंचमी साजरी करतायत. सार्वजनिक आयुष्यामध्ये जे आहे काही कोड ऑफ कंडक्ट असतो का बरं न्यायाधीशांसाठी? हो सर, असतो. म्हणजे बऱ्याच वेळा त्यांना जे पॉलिटिकल कनेक्शन असतं, समजा पॉलिटिकल लोकांना भेटायला चालत नाही, त्यानंतर बाहेरच्या व्यक्तीला कोणाला भेटायला चालत नाही, पण ते स्टाफ किंवा मग पोलिसांसोबत हे करू शकतात. कारण पोलीस असेल किंवा स्टाफचे जे कर्मचारी असेल त्यांच्यासोबत ते रिलेशन मेंटेन करू शकतात. मला सांगा, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन मॅजिस्ट्रेट अँड जज? सर मॅजिस्ट्रेट जेव्हा क्रिमिनल साईड म्हणून काम करतात, क्रिमिनल साईडवर, तेव्हा त्यांना मॅजिस्ट्रेट म्हणतात, आणि जेव्हा ते सिव्हिल जज म्हणून काम करतात त्यांना तेव्हा जज म्हणतात. सध्या जे बघा आपली जी न्यायव्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण असायला पाहिजे का, असा एक डिबेट आहे बघा. तुम्हाला काय वाटतं बरं, आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण असलं पाहिजे का? सर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आरक्षण नाही आहे, मेरिटवर घेतलं जाते. आणि देशाचा विचार केला तर काही राज्यामध्ये आहे सर रिझर्वेशन. असायला पाहिजे का बरं, काय वाटतं तुम्हाला? सर मला तरी असं वाटते सर, ज्युडिशरी जे आपण न्यायदानाचं काम करतोय तर तिथं एक तो कॅपेबल असलेला व्यक्तीच तिथे पोहोचायला पाहिजे आणि खरोखर मेरिटवर घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळं रिझर्वेशन नसायला पाहिजे. आणि एक दुसरी एक डिमांड असते बघा म्हणून की इंडियन ज्युडिशियल सर्व्हिस असली पाहिजे. याच्याबद्दल काय मत आहे? जसं IAS आहे, IPS आहे. सर इंडियन ज्युडिशियल सर्व्हिसचा विचार केला तर त्याचे काही पॉझिटिव्ह पॉईंट आहेत आणि काही निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्हली जर विचार केला तर डिस्ट्रिक्ट जज या लेवलचे सर्व अधिकारी भेटतील, आणि निगेटिव्हली जर असा विचार केला त्याचा तर प्रत्येक स्टेटची लँग्वेज ही वेगळी असते. जसं महाराष्ट्र असेल तर मराठी आहे, किंवा उत्तर प्रदेश असेल किंवा तिकडे हिंदी आहे, तर लँग्वेजचा इश्यू होऊ शकतो सर बऱ्याच वेळा, लोकल लँग्वेजचा. ओके. मग आता IAS IPS मध्ये होतो का बरं लोकल लँग्वेजचा इश्यू? नाही सर, त्यांना ट्रेनिंगमध्ये ते मग यांना पण देऊ शकतो ना? देऊ शकतो सर, असं सुविधा करायला पाहिजे. फक्त लँग्वेज हा कन्सर्न आहे का बरं याच्यात? लँग्वेज आणि सॉरी सर त्याच्या ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम नावाची टर्म तुम्ही ऐकली असेल. काय असतं ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम? ज्युडिशियल ऍक्टिव्हिजम म्हणजे सर एखाद्या गोष्टीचा कोर्ट स्वतः कॉग्निझन घेते, जसं की पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशनद्वारे काही न्यायनिवाडे देत असतील, किंवा बऱ्याच वेळा कोर्ट सुमोटो कॉग्निझन्स घेऊन त्या गोष्टीची दखल घेते. बरं. आपले जे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस असतात बघा, ओके, तर त्यांची नियुक्ती करण्यासंबंधीचा काही निकष आहे का आपल्याकडं? हो सर. काय निकष आहे? सिनियर मोस्ट, त्याची सिनियरिटी बघितली जाते. तुम्ही जे कोर्सेस केलेले आहेत GCC, ओके, तुम्ही इतकं चांगलं शिक्षण घेतलेलं आहे बघा, ओके, LLM पण केलेलं आहे तुम्ही, मग त्याच्यानंतर तुम्ही हे GCC सारखे कोर्सेस का केलेत बरं? सर ते अगोदरच केलेले आहे मी 10वीत असतानाच. 10वी झाल्यानंतर MSIT वगैरे केली. काय फुल फॉर्म आहे त्याचा? महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन टेक्नॉलॉजी. बरं. GCC करण्यामागे तुमचा काय उद्देश होता? मॅडम टायपिंग एक तर मला कोर्टात यायचं होतं, पहिल्यापासून ठरलेलं होतं, आणि वडील सांगायचे की बा MSIT टायपिंग वगैरे शॉर्ट हँड असेल सर्व करून घे, तुला कुठे ना कुठे ते काम पडेल, म्हणून मी केलं. टायपिंगचे जे कोर्सेस असतात ते कुठल्या पदांसाठी आवश्यक आहेत? क्लर्क किंवा स्टेनो याच्यासाठी. तुम्ही 2022 मध्ये ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. कॉलेज कुठलं होतं तुमचं? माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज, संभाजीनगरला होता तुम्ही. बरं.
तुम्ही एखादी कॉर्पोरेट फर्म जॉईन करायचा विचार नाही केलात का? वाय ज्युडिशियल सर्व्हिस? नाही मॅडम, त्याचा कधीच विचार नाही केला. पहिल्यापासून मला इकडेच यायचं होतं. पण न्यायाधीश ज्युडिशियल सर्व्हिसेस का जॉईन करायचे तुम्हाला? ज्युडिशियल सर्व्हिस करण्यामागचं तेच कारण आहे की वडील कोर्टात आहेत आणि घरी त्या प्रकारचं वातावरण आहे आणि पहिले ज्याच्यासोबत इंटरॅक्शन वगैरे व्हायची कोर्टात गेल्यानंतर, त्याच्यामुळे. कोर्टाचं कामकाज अनुभवलेलं आहे तुम्ही? कोर्टात जायचं, प्रॅक्टिस केलेली काही दिवस. प्रॅक्टिस पण केलेली आहे? हां. कुठल्या कोर्टामध्ये? वाशिमच्या कोर्टामध्ये. विच कोर्ट पर्टिक्युलरली? ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास यांच्या कोर्ट. बरं. तुमचा जो शूज आहे त्याचा ब्रँड कुठला आहे? बाटा. बाटा. कुठली कंपनी आहे ती? इंडियन आहे बहुतेक. बरं. आता आपल्याकडे नवीन क्रिमिनल लॉज आलेले आहेत. कुठले कुठले आहेत ते? BNS भारतीय न्याय संहिता, BNS भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि BSA भारतीय साक्षी अधिनियम, हे 3 आहेत. बरं. फक्त नावच त्याच्यामधली बदलली आहेत का काही तरतुदी पण बदलल्या त्याच्यामध्ये? काही चेंजेस पण झालेले आहेत त्यामध्ये, बरेच चेंजेस झालेले आहेत. पण IPC, आधीचा IPC आणि आता BNS, याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? अगोदर जे IPC होता तो पनिशमेंट सेंट्रिक होता थोडा, आणि आता जे BNS आहे त्यामध्ये जस्टिस सेंट्रिक आहे, न्याय शब्द वापरलेला आहे. IPC मधलं ते 509 होतं, ते आठवतं तुम्हाला? काय होतं? म्हणजे शब्द वगैरे उच्चारलो, अटरिंग वर्ड्स वगैरे, मॉडेस्टी हे करण्यासाठी ते आहे. कोणाच्या अगेन्स्ट? वुमेनच्या अगेन्स्ट होतं. स्पेसिफिकली वुमेन? हां, वुमेन. आणि IPC 354 काय होतं? तो आउटरेजिंग मॉडेस्टी ऑफ वुमेन. म्हणजे हे सॉर्ट ऑफ दोन्ही पण वुमेनच्या मॉडेस्टी बद्दलचे प्रोव्हिजन्स होते. मग असे प्रोव्हिजन्स ऑलरेडी IPC मध्ये होते किंवा त्या BNS मध्ये पण त्यांचा उल्लेख आहे, तरी पण आपल्याला पॉश ऍक्टची काय गरज पडली? मॅम, जो पॉश ऍक्ट आहे तर त्याचा एक ऑब्जेक्ट असं आहे की ते स्पेशल ऍक्ट आहे आणि बऱ्याच वेळा कामाच्या ठिकाणी त्यांची हॅरेसमेंट होत होती आणि बऱ्याच वेळा ते ग्रीव्हन्स घेतला जात नव्हता. त्याच्यामुळे माननीय सुप्रीम कोर्टाने विशाखा गाईडलाईन्समध्ये सांगितलं की हा कायदा बनवायला पाहिजे. बरं. अजून इतर कुठले कुठले कायदे आपल्याकडे आहेत जे स्पेसिफिकली महिलांच्या सेफ्टीबद्दल आपण बनवले आहेत? एक तर प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट, तो एक कायदा आहे. त्यानंतर पोक्सो प्रोटेक्शन ऑफ पोक्सो कायदा आहे, ते जेंडर न्यूट्रल आहे, चाइल्ड शब्द आहे त्यामध्ये. त्यानंतर हा हॅरेसमेंट ऑफ वुमेन ॲट वर्क प्लेस ॲक्ट, तो सुद्धा एक आहे. डवरीबद्दल काय आहे का आपल्याकडे? हो आहे. कुठला ऍक्ट आहे? IPC डावरी प्रोहिबिशन ॲक्ट आहे आणि IPC मध्ये पण प्रोव्हिजन होती 304B म्हणून. पण डवरी प्रोहिबिशन ऍक्ट मधलं सेक्शन 2 मध्ये काय म्हटलेलं आहे? तर टेकिंग आणि गिव्हिंग दोन्ही पण डावरीमध्ये येईल. म्हणजे देत असाल तरी आणि घेणारा दोन्ही पण. अलीकडे आपण बऱ्याचदा सोशल मीडियात किंवा इतर न्यूज मध्ये बघतोय की महिलांच्या सुरक्षेविषयक जे आपल्याकडे कायदे आहेत त्यांचा बऱ्याच प्रमाणामध्ये पुरुषांच्या विरोधात विशेषतः गैरवापर होताना दिसतोय, असं वाटतंय का तुम्हाला? माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की 498 कलम होतं त्याचा मिसयूज होत आहे. आणि मला असं वाटतं याचा अर्थ असं नाही की ते काढूनच टाकायला पाहिजे किंवा डिलीट करायला पाहिजे. त्याचं प्रॉपर इन्फोर्समेंट करायला पाहिजे आणि त्याचं जे नेचर आहे नॉन बेलेबल, तर ते आपण बेलेबल करून थोडंसं हे करू शकतो, त्याचा मिसयूज थोडासा टाळला जाऊ शकतो. चार्जशीट मध्ये काय काय मेन्शन असतं किंवा असायला पाहिजे? चार्जशीटमध्ये एक तर लिस्ट ऑफ विटनेसेस असते, त्यानंतर ॲक्युजचं पूर्ण वर्णन असते, त्यानंतर अजून काही रिकव्हरी झाली का ते रिकव्हरी असते आणि इंजुरी रिपोर्ट वगैरे ते पण असते त्यामध्ये. आणि सेक्शन 27 खालचा पंचनामा, त्यानंतर 165 खालचा सुद्धा पंचनामा असतो. बरं. आणि सप्लिमेंटरी चार्जशीट काय असतं? सप्लिमेंटरी चार्जशीट म्हणजे की इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्यानंतर, चार्जशीट फाईल झाल्यानंतर जर पोलिसांना काही त्यामध्ये पुरावा आढळला तर ते ॲज अ सप्लिमेंटरी चार्जशीट म्हणून फाईल करू शकतात. ते कधी करू शकतो आपण? जनरली अदरवाईज पण करू शकतो का स्पेसिफिक केसेसमध्ये त्याची परमिशन घ्यावी लागेल आपल्याला? नाही, परमिशनची गरज नाही आहे तशी जुन्या याच्यानुसार, पण नवीन याच्यानुसार परमिशनची गरज लागते. बरं. तुम्ही एक प्रोव्हर्ब ऐकलं असेल, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, त्याच्याबद्दल काय ओपिनियन आहे तुमचं? त्याबद्दल असं आहे की बा डिले का होतोय, जस्टिस डिले होत असेल तर जस्टिस डिनाय केल्यासारखं आहे ते. त्याचे बरेच कारण आहेत जस्टिस डिले करण्यामागे, जसं की लेस नंबर ऑफ जजेस असतील, इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे किंवा जी आपली प्रोसिजर आहे ती थोडी कॉम्प्लिकेटेड आहे, बरेच दिवस लागतात आणि एक ड्युरेशन नव्हतं ठरवलेला, त्याच्यामुळं ते डिले होतोय. असं काही ड्युरेशन स्पेसिफिक द्यायला पाहिजे? हो मॅडम, थोडासा ड्युरेशन त्यामध्ये मेन्शन असायला पाहिजे. काय सांगा की ज्युरिस्प्रुडन्सचा अर्थ काय होतो? ज्युरिस्प्रुडन्सचा अर्थ नॉलेज ऑफ लॉ. ओके. तुमचा सब्जेक्ट जो आहे बघा क्रिमिनॉलॉजी, राईट?
मेन्स रिया आणि ॲक्टर्स रियस काय डिफरन्स आहे दोन्हीमध्ये? मेन्स रिया म्हणजे एखादा ऑफेन्स करण्याच्या अगोदर जे आपलं गिल्टी माइंड असते त्याला मेन्स रिया म्हणतात, आणि जेव्हा ॲक्च्युअल ॲक्ट करतो आपण त्याला गिल्टी ॲक्ट असं म्हणतात. काय क्रायटेरिया आहेत बरं गिल्टी माइंडचे? क्रायटेरिया गिल्टी माइंडचे एक ते इंटेन्शन असायला लागते, आणि बऱ्याच वेळा मोटिव्ह पण. इंटेन्शन आणि मोटिव्ह दोन गोष्टी लागतात. क्रिमिनॉलॉजीमध्ये कोणकोणत्या स्कूल ऑफ थॉट्स आहेत? एक तर प्री क्लासिकल स्कूल आहे, त्यानंतर क्लासिकल स्कूल, न्यू क्लासिकल स्कूल, पॉझिटिव्ह स्कूल आणि एक सोशोलॉजिकल स्कूल. कोणकोणत्या थिंकर्सचं कॉन्ट्रीब्युशन आहे बरं क्लासिकल स्कूलमध्ये? क्लासिकल स्कूलमध्ये जर्मी बेंथम आणि सिदर बेकारिया. काय मेन प्रिन्सिपल आहे बरं या स्कूलचं? या स्कूलमध्ये सांगितलं आहे की पेन अँड प्लेजर थेरी सांगितलेली आहे. म्हणजे जेवढं विक्टीमला पेन होते तेवढंच ॲक्युजन सुद्धा सफर करायला पाहिजे, ते सांगितलं त्यामध्ये. इंडियामध्ये जे NGT आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, काय रोल आहे बरं यांचा? नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल जे आहे तर जे काही इन्व्हायरमेंटल रिलेटेड जे समस्या असतील त्याचा ग्रीव्हन्स घेते, आणि त्याचं सध्या दिल्लीला त्याचं हेडक्वार्टर आहे. आणि जे काही इन्व्हायरमेंटल ॲक्ट झाले आहेत त्याच्यानुसार जे काही ऑफेन्सेस असतील किंवा मग जे काही समस्या असतील ते त्याचं कॉग्निझन घेतात. ओके. रायटिंग आणि ॲफ्रे याच्यामध्ये काय डिफरन्स आहे बरं? रायटिंग म्हणजे सर अनलॉफुल असेंब्ली असेल 5 or more पर्सन विथ व्हायलन्स किंवा फोर्सनी जर समजा ते अनलॉफुल असेंब्ली करत असतील किंवा एखादा ॲक्ट करत असेल तर त्याला रायटिंग म्हणतात. आणि अफ्रेमध्ये 2 किंवा 2पेक्षा जास्त लोक पब्लिक प्लेसवर पब्लिक पीस डिस्टर्ब करत असतील तर त्याला अप्रे असे म्हणतात. व्हिक्टिमॉलॉजी आणि पिनॉलॉजी याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? सर पिनॉलॉजीमध्ये स्टडी ऑफ पनिशमेंट, त्यानंतर प्रिझन सिस्टीम आणि रिहॅबिलिटेशन ऑफ ऑफेंडर याचा अभ्यास केला जाते. आणि व्हिक्टिमॉलॉजीमध्ये स्पेसिफिक विक्टिमचा अभ्यास केला जाते की विक्टिमचं कॉम्पन्सेशन स्कीम असेल किंवा त्यांचं रिहॅबिलिटेशन असेल, अशा बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केला जातो. सध्या बघा टेक्नॉलॉजी जी आहे विकसित होत आहे, राईट? आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे, सोशल मीडिया आहे. तर इंडियन ज्युडिशरी समोर कोणकोणते चॅलेंजेस आहेत या संदर्भात? एक तर म्हणजे टेक्नॉलॉजीमुळं आता जे काही हे ऑनलाईन ई फायलिंग वगैरे झालं तर बऱ्याच वेळानं ते फाईल करप्ट होत आहेत किंवा दिसत नाही. आणि ऑनलाईन ई फायलिंग केल्यानंतर सुद्धा ऑफलाईन आपल्याला सबमिट करावं लागते, म्हणजे पेपर लेस वर्क आहे ते कमी झालेलंच नाही, तो एक चॅलेंज आहे. आणि बऱ्याच वेळा आपलं सर्व्हर डाऊन होतात, जे काही सॉफ्टवेअर आहे त्याचा सुद्धा प्रॉब्लेम आहे त्यामध्ये. बरं. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीच्या संदर्भात कोणकोणते कायदे आहेत? एक तर कॉपीराईट ॲक्ट आहे, ट्रेडमार्क ॲक्ट आहे, आणि एक काही हॉबीज आहेत का तुमच्या? डायरी रायटिंग. न्यायव्यवस्थेमध्ये जर्नलिझमचा काय रोल आहे बरं? सर बऱ्याच वेळा जे काही कोर्टातले जे हे असतात मीडिया ट्रायल चालते बऱ्याच वेळा, तर तो एक रोल वाटतो मला की जे काही कोर्टातल्या गोष्टी असतील त्या अगोदरच इकडे डिक्लेअर केल्या जातात, एखाद्याला आरोपी किंवा गुन्हेगार म्हणून घोषित केला जातो. रिसेंटली सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे की मृत्यूसमयी किंवा व्यक्तीच्या शेवटची जी वेळ असते तेव्हा जी साक्ष दिली जाते तर ती ग्राह्य धरली जाते आपल्याकडं, जे कायदे आहेत त्याच्यावर. तर ती पुराव्याशिवाय इथून पुढं ग्राह्य धरता कामा नाही. माहिती तुम्हाला आहे केस नाही आठवत, पण वाचलेलं आहे सर मी ते, की जे काही डायरी डिक्लेरेशन असेल ना तर ते सबटेंटिव्ह पीस ऑफ एव्हिडन्स तेव्हाच असेल जेव्हा त्याला कोरॅबोरेटिव्ह एव्हिडन्स लागेल काहीतरी सपोर्टिव्ह, तेव्हाच ते ग्राह्य धरला जाईल. बरं. आता जर हा जॉब तुम्हाला नाही मिळाला तर तुम्ही काय कराल बरं? सर परत ट्राय करेल, पुढचा अटेम्प्ट देईल परत पुढचा अटेम्प्ट द्याल तुम्ही? ओके, बरं चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू सर.